या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः. उद्या मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार, उद्यापनाचा दिवस. यासाठी आपण उद्यापन योग्य पद्धतीने कसं करावं हे बघितलं. त्याचबरोबर 11 नाण्यांचा अतिशय सुंदर लक्ष्मीप्राप्तीचा उपाय देखील आपण बघितला आहे. मात्र आता एक नवीन उपाय तुम्हाला सांगते की यामुळे आपल्या घरामधलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणार आहे. आणि हा उपाय जो आहे तो अतिशय साधा आहे, सोपा आहे आणि सुंदर आहे. फक्त एक सुपारी तुम्हाला यासाठी लागणार आहे. आता बघा, उद्या सकाळी तुम्ही तुमची पूजा झाल्यानंतर, त्याचबरोबर माता लक्ष्मीच्या पूजेची मांडणी झाल्यानंतर आरती, त्याचबरोबर तुमचं पोथी सगळं वाचून, कथा वगैरे वाचून झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुम्हाला एक सुपारी लागणार आहे. आता लक्षात घ्या, सुपाऱ्या बघा 2 प्रकारच्या असतात. एक छोटीशी येते जी आपण पूजेमध्ये वापरतो, आणि दुसरी जी असते ती खायची असते, जी थोडीशी मोठी येते. तर आपल्याला पूजेचीच सुपारी घ्यायची आहे. आपल्या घरातली ठेवणीची कुठल्या पूजेमध्ये वापरली गेलेली सुपारी घ्यायची नाही. किंवा लक्षात ठेवायचं की त्या म्हणजे नीट बघून घ्यायची की त्याला कुठे कीड तर लागली नाही ना, चिरलेली तर नाही ना, अशी छान व्यवस्थित नवीन एक सुपारी तुम्ही विकत आणायची. पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला ही पूजेची सुपारी मिळून जाईल. ती सुपारी आणल्यानंतर तुम्हाला बघा, पूजा वगैरे झाल्यानंतर देवघरासमोरच आसन टाकून बसायचं आहे. अर्थात देवाजवळचा दिवा सुरू असेल, धूप सुरू असेलच. तर तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे. तामणामध्ये सगळ्यात आधी हळदी, कुंकू आणि अक्षदा ठेवायच्या आहेत, आणि त्यावरती तुम्हाला ती सुपारी ठेवायची आहे. आता त्या सुपारीवरती तुम्हाला स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे. या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः, किंवा ओम श्रीम महालक्ष्मी नमः, यापैकी कुठलाही मंत्र म्हणून तुम्ही त्यावरती अभिषेक करायचा. दूध असतंच आपल्या घरामध्ये, मात्र कच्चं असावं. कच्च्या दुधाने त्यावरती अभिषेक करायचा. नसेल दूध हरकत नाही, स्वच्छ पाण्याने केला तरी देखील चालेल. दुधाने केल्यानंतर परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. त्यानंतर तुम्ही एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये मूठभर तांदूळ घ्यायचे आहेत. त्यावरती तुम्हाला एक पान, खाऊचं पान, ज्याला आपण विड्याचं पान, जे पूजेमध्ये वापरलं जातं ते पान तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते त्यावरती ठेवायचं आहे. आता बघा, ते तुम्ही ठेवल्यानंतर त्यावरती तुम्हाला जी सुपारी आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची. आता त्या पानाचं जे देठ आहे ते देवाकडे असायला हवं. तर तुम्हाला ती स्वच्छ सुपारी पुसून घ्यायची आहे, आणि त्या पानावरती थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर हळदी कुंकू अर्पण करून त्यावर तुम्हाला ती सुपारी ठेवायची आहे. आता त्या सुपारीला तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे. धूप दीप ओवाळायचा आहे, आणि तिथे बसूनच तुम्हाला 3 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. त्यानंतर 1 वेळा विष्णू सहस्त्रनाम आणि 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र. ही सेवा करायचीच आहे. आम्हाला वाचता येत नाही, लिहिता येत नाही तर हरकत नाही, तुम्ही यूट्यूबला लावा आणि स्मरण करा. तिथे बसूनच तुम्हाला ते मनोभावे ऐकायचं तरी आहे. झालं. हे दिवसभर तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे. सकाळी करा असेल, संध्याकाळी, तर तुम्हाला ते दिवसभर रात्रभर तिथेच ठेवायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला ती सुपारी घ्यायची आहे. एक लाल कापड घ्यायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला ती सुपारी त्याचबरोबर एक तुळशीचं पान आणि 2 लवंगा त्यामध्ये ठेवायच्या. आता आता लवंगा तशाच घेऊन ठेवण्यापेक्षा मी तुम्हाला सांगेन की तुम्ही देवीला अर्चन, लवंगांचं अर्चन करा. लवंगांचं अर्चन अगदी साधं सोपं आहे. तुमच्या यथाशक्ती तुम्ही 11, 7, 5 अशा लवंगा घेऊ शकता. ओम श्री महालक्ष्मी नमो नमः, ओम श्री महालक्ष्मी नमो नमः, ओम श्री महालक्ष्मी नमो नमः असं म्हणून एक एक लवंग तुम्ही चरणांजवळ अर्पण करू शकता. असं सांगेन मी. तिथल्याच 2 लवंगा उचला मग, आणि ह्या सुपारीबरोबर तुम्हाला एक तुळशीचं पान आणि त्या 2 लवंगा लाल कपड्यामध्ये बांधायच्या आहेत. आणि ही जी पोटली आहे ही तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती बांधायची आहे. मुख्य प्रवेशद्वारावरती लक्षात घ्या, आपल्या दरवाजाच्या आतल्या साईडने बांधायची आहे, बाहेरच्या साईडने नाही. आतल्या साईडने तुम्ही एखादं वॉल हुक लावू शकता, किंवा मग आपल्याला असे 2 खिळे आपल्या लावलेलेच असतात तोरण वगैरे लावण्यासाठी, तर त्याला तुम्ही अडकवू शकता. मात्र आतल्या साईडने लावायचं आहे. आता आतल्या साईडने कुठे लावायचं, तर आतल्या साईडने उभं राहिल्यानंतर आपल्या उजव्या हाताला तुम्हाला ती पोटली जी आहे ती अडकवायची आहे.
आणि बघा, तुम्ही मनापासून प्रार्थना करायची आहे. जेव्हा तुम्ही ही सेवा करणार, म्हणजे जेव्हा तुम्ही 3 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करणार, जेव्हा तुम्ही त्या सुपारीची पूजा करणार, तेव्हा तुम्हाला माझ्या घरामध्ये माता लक्ष्मी तू विष्णू समवेत सदैव निवास कर. आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या माता लक्ष्मीला सांगायच्या आहेत. सुपारीला आपल्या शास्त्रामध्ये खूप जास्त महत्त्व आहे. त्यामुळे ते आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती अशा पद्धतीने बांधायचं आहे शुक्रवारच्या दिवशी. आता शुक्रवारी आहे दर्शवेळ अमावस्या. या दिवशी आपण खूप उपाय करत असतो. कारण या दिवशी केलेले उपाय हे खूप प्रभावी ठरतात. आपल्या प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये थोडा का होईना पितृदोष हा असतोच. त्यासाठी आपल्या पितृंना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे असतात. आपल्या घराची, आपल्या घरातल्या मुलाबाळांची, आपल्या पतीची, सगळ्या आपल्या व्यवसायाची नजर काढण्यासाठी अतिशय चांगला दिवस म्हणजे अमावस्या. अमावस्या ही वाईट नाही आहे. अमावस्येच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची देखील सेवा करत असतो. दिवाळीचं लक्ष्मीपूजन आपण अमावस्येला करतो. त्यामुळे शुक्रवारच्या दिवशीची जी अमावस्या आहे, मार्गशीर्ष महिन्याची सांगता, मार्गशीर्ष महिना संपतो, पौष महिना सुरू होतो. तर या दिवशी आपल्याला उपाय सेवा करायच्या आहेत. तो व्हिडिओ मी देखील तुमच्याबरोबर लवकरच शेअर करेन. मात्र उद्यापन आपल्याला करायचं आहे. ज्या महिलांचा एकही गुरुवार झालेला नसेल त्या देखील उद्यापन करू शकतात. ज्या महिलांचा एखादा गुरुवार मासिक धर्मामुळे गेला असेल त्या देखील उद्यापन करू शकतात. मात्र उद्याच्या उद्यापनाला ज्यांचा मासिक धर्म आला तर त्यांनी पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे. मात्र पौष महिन्यातला दुसरा तिसरा गुरुवार घ्यायचा नाही. पहिल्याच गुरुवारी तुम्हाला उद्यापन हे करायचं आहे. लक्षात आलं असेल तर व्हिडिओ